तुमच्या मुलीला पाठवणार की नाही असा कार्यक्रम समजा फरक इथे घेतला तर तुम्ही तुमच्या मुलीला एकटीला पाठवणार का? हा बरोबर मुलीला एकटीला मुलगा मुली तरी पाठवणार एकट्या मुलीला तुम्ही बाहेर फिरून येणार हॉटेलमध्ये नवऱ्याबरोबर फिरून यायचं पोरीला 5 वाजता संध्याकाळी भेटायला येणार या इकडे जर काय पुढच्या वेळेला इथे आमचे सध्या बंधू आहेत जाधव साहेब आहेत तर असे अनेक उच्च शिक्षित प्राध्यापक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व समाजाची ज्याला आवड आहे समाजकार्याची आवड आहे असे एकत्र येऊन सातत्यपूर्ण हा 5वा आमचा यशस्वी मेळा या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमाला आज खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सर्वात सांगायचं म्हणजे सामाजिक न्यायमंत्री माननीय सिरसाट साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनीही चांगलं भाषण देऊन या ठिकाणी युवक युवतींना प्रेरित केलं. त्याचबरोबर माननीय अतुलजी सावे या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रबोधन आमच्या समाज बांधवांचं केलं. त्याचबरोबर या संभाजीनगर शहरामध्ये आत्ता नुकत्याच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे 2 समाज बांधव निवडून आले. त्यामध्ये सन्माननीय अशोकजी दामले आणि कीर्तिताई शिंदे या दोघांचंही या आयोजनामध्ये सातत्यानं गेल्या 5 वर्षापासून आम्हाला योगदान आहे सहवास आहे आणि त्यांच्याही प्रेरणा घेऊन आम्ही हा कार्यक्रम गेल्या 5 वर्षापासून यशस्वीपणे संपन्न करत आहोत. सर्व समाज बांधव आमचा समाज तसा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 50 लाख आमचा समाज असून प्रत्येक गावात 2 ते 3 घरं आमची असतात परंतु छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आमची संख्या खूप मोठी आहे. एक निर्णायक शक्ती आमच्यामध्ये आहे परंतु समाज थोडा एकत्रित नाही तर समाज एकत्रित आणण्यासाठी आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आम्ही गणेश भाऊ मर्ढीकरांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दररोजी टीम म्हणून एक काम करतो आणि त्याचं एक फलित म्हणून आजचा हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल आमच्या आयोजन समितीचे मी आपल्या आणि आपणा सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या माध्यमातून समाजातही एक प्रेरणा जाईल समाजामध्ये प्रेरणादायी संदेश जाईल आणि युवकांनाही निर्णय घेण्याची क्षमता मिळेल. युवकांचं सरासरी विवाहाचं वय कमी होईल या दृष्टिकोनातून आम्ही एक सकारात्मक संदेश सकारात्मक प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी सातत्याने करत आहोत आणि आजचा हा आमचा यशस्वी 5 वर्षाचा हा आमचा मेळावा आहे. आमचे हे आता किरण भाऊ आहेत की सातत्यपूर्ण गेल्या 5 वर्षापासून भोजन व्यवस्था त्यांच्याकडे आहे. अतिशय आजचं जर तुम्ही जेवला नसाल तर आपण सर्वजण जेवण करून जावं. आमची विनंती असेल की अतिशय उत्कृष्ट प्रकारचं भोजन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आमचे रोकडे सर आहेत आमचे समाज बांधव आहेत आमचे नेरकर सर आहेत हे जळगावरून आलेले आहेत. महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आमचा समाज बांधव एकत्र आलेला आहे आणि या समाज बांधवांनी किती जिल्ह्यातून पूर्ण आमच्या 36 जिल्ह्यात महाराष्ट्राच्या सगळ्या 36 जिल्ह्यातून केवळ महाराष्ट्रच नाही राजस्थानमधूनही आले आहेत. मेळा झाल्यानंतर जरा लग्न जरा ठरवायचं असेल तर एकत्रित सामूहिक विवाह नाही सामूहिक विवाहाचं आमचं आहे. आम्ही तो प्रयत्न पण केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सकारात्मक प्रयत्न करत आहोत. आता देखील या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत काही जे आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 22 विवाह जमण्याच्या याच्यामध्ये आहे. आता ते तुम्ही जर पाहिलं पलीकडे हॉलमध्ये जे वधूवर आहेत आलेले उच्च शिक्षित आहेत अल्पशिक्षित आहेत त्यांचा एकमेकांशी संवाद चालू आहे. कारण जोपर्यंत मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडत नाही तोपर्यंत पालकही त्यांच्यावर आज जबरदस्ती करू शकत नाही किंवा निर्णय लादू शकत नाही. समाज बांधवांना आमचं एकच आव्हान आहे की काळाची गरज ओळखून कारण आता सरासरी मुलांचंही वय वाढतं आहे मुलींचं वय वाढतं आहे आणि जो तो आपल्या करिअरच्या मागे लागलेला आहे की आपलं करिअर या वर्षी नाही पुढच्या वर्षी हे होईल. आणि एक थोडंसं आपण आर्थिक गणित जर पाहिलं की आता समाजामध्ये आर्थिक थोडीशी विषमता आहे. गरीब अधिक गरीब आहे श्रीमंत अधिक आहे तर ही दरी कमी करण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. गरीब असेल श्रीमंत असेल परंतु सर्वांनी त्याच्या योग्यतेप्रमाणानुसार जोडीदार निवडावा. वय वाढते आहे ही सामाजिक समस्या नाही आहे का? निश्चित सर तुमचा चांगला प्रश्न ही सामाजिक समस्या आहे परंतु याला अनेक कंगोरे आहेत. केवळ या ठिकाणी आजचं जे आपलं सामाजिक वातावरण आहे सोशल मीडिया आहे या कारणामुळे मुलं आणि मुली यांच्या अपेक्षा वाढत आहेत. ते करिअरच्या मागे लागलेले आहेत आणि ज्या वयात ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या वयात त्यांचं लग्न व्हायला पाहिजे ते होत नाही. आईवडिलांच्या अपेक्षा जास्त आईवडिलांचे ते वाढलेले आहेत. मुलींच्या अपेक्षा मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा जास्त वाढल्या. मुली तर
एका काळाला म्हणजे एका स्टेजला असं आहे की त्या स्वतः ॲडजस्टमेंट करायला तयार आहे, पण वडिलाला पॅरेंटला काय वाटतं, माझी मुलगी जर 3 लाखाचं पॅकेज आहे तिला, तर मिळणारं तुझं जावई असेल किंवा तिचा मुलगा आहे तिला 8 लाख 10 लाख एवढं पॅकेज पाहिजे. हे कसं शक्य होणार सगळ्या मुलांना? आणि आज बघितलं तुम्ही कुठलाही समाज घ्या, आमच्या समाजात तर आहेच की मुलींची संख्या कमी आणि मुलांची जास्त आहे, आणि जास्तीत जास्त मुली शिक्षित आहे, आणि त्यांच्या कम्पेअरमध्ये बघितलं तर मुलांची संख्या एज्युकेशनची खूप कमी आहे. मुली जास्त शिक्षित झाले आणि मुलं कमी झाले, तर हा ताळमेळ तो थोडासा आहे त्यामध्ये. एक प्रश्न असा आहे, तुमचा व्यवसाय थोडा दुर्लक्षित झाला, इतर लोक तुमच्या व्यवसायात घुसले, समजा प्रवेश केलेला आहे, हिंदी भाषिक वगैरे वगैरे, तर अशा वेळेस तुमच्या समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न कराल की तुमच्या व्यवसायात लक्ष द्याव्या असं तुम्ही आव्हान करा? नाही, ॲक्च्युली काय, आम्ही आमच्या समाजाला शिक्षणाचाच प्रयत्न करू, कारण काय, शिक्षण जर घेतलं तर पुढची पिढी घडेल, आणि शिक्षण जर नसेल तर ते मागचा जो समाज जसा आहे आमचा तसाच राहील. शिक्षणाने 100% चेंज होईल. नो डाऊट बिझनेस पण पाहिजे, पण ॲज कम्पेअर टू आजच्या तुम्ही बघा, आता आम्ही एखादी मुलगी बघायला आलं, मुलगा काय करतो विचारलं, लॉन्ड्रीचा आमचा व्यवसाय, लॉन्ड्री करतो म्हणलं, आणि एखादं म्हणलं कंपनीत आहे, त्याला 15,000 पगार, लॉन्ड्रीवाला 30,000 कमवतो, तरी मुलांची किंवा पॅरेंटची अपेक्षा काय होती, 30,000 नोकरीवाला आहे, त्याच मुलाला प्राधान्य द्या. आणि या दृष्टिकोनात आता जे सध्या मोदी सरकार आहे, मोदी सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. एक विश्वकर्मा योजना आलेली आहे, आणि विश्वकर्मा योजनेमध्ये आमच्या समाजाच्या लॉन्ड्री व्यवसायाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे अलुतेदार, बलुतेदार आणि हे सगळे त्याच्यामध्ये आलेल्यामुळे, आणि बऱ्याच बँकाही त्यांना आता लॉन्ड्रीसाठी किंवा आता आधुनिक पद्धतीने लॉन्ड्री व्यवसाय करण्यासाठी PM आणि CGMP या दोन्ही योजनेतून, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना आणि मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना या माध्यमातून शासनही लोन देतं आहे. परंतु त्यांना उद्योजक घडवण्याऐवजी आमच्या समाजामध्ये आजही मानसिकता आहे, हे आपल्याला मान्य करावं की नोकरीची मानसिकता आहे. तर नोकरीऐवजी उद्योजक कसं करता येईल या दृष्टिकोनातून आमच्या उच्च शिक्षित लोकांचाही प्रयत्न आहे की आमच्या समाजामध्ये एक उद्योजक असा गट तयार करून की त्यांनी लॉन्ड्री व्यवसाय करावा. तुम्ही म्हणतो की आज पारंपरिक नाही, आधुनिक व्यवसाय करावा. पारंपरिक लॉन्ड्री क्षेत्रामध्ये आहेत. मी आता आपल्याला एक अभिमानानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाचे सिनियर कॉलेजमध्ये आणि विविध विद्यापीठामध्ये आज आमचे 80 ते 90 प्राध्यापक आहेत. देशभरामध्ये आमचे 750 प्रोफेसर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. एकट्या JNU युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 17 आमच्या समाजाचे आहेत. परंतु याचं कारण असं की आमचा समाज हा या ठिकाणी उत्तर प्रदेश आणि बाकीच्या 17 राज्यामध्ये SC समाजात मोडतो, परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही OBCमध्ये आहोत, आणि त्यामुळे आम्हाला आरक्षणाचे कुठलेच फायदे आमच्या समाजाच्या युवकांना मिळत नाही. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये अतिशय अल्प प्रमाण आहे. तर आजच आम्ही माननीय शिरसाट साहेब यांनाही विनंती केली, आणि तुम्हाला सांगायला खरोखर आनंद वाटेल की मागच्या 4 महिन्यापूर्वीच आमच्या शिरसाट साहेबांनी त्या ठिकाणी केंद्राला जो आमच्या समाजाला SCचं आरक्षण द्यावं याकरिता भांडे समिती नेमलेली होती, आणि त्या भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवला, आणि त्या शिफारसी लागू कराव्यात केंद्राने. कारण त्या भांडे समितीच्या अहवालामध्ये 3 नंबरची शिफारस आहे की हा अहवाल ज्या वेळेस केंद्राकडे पाठवला जाईल त्या दिवसापासून परीट धोबी समाजाला SC आरक्षणाच्या तत्सम सवलती देण्यात यावा, ही शिफारस आहे भांडे समितीची. तर ती लागू करावी यासाठी सन्माननीय शिरसाट साहेबांनी प्रयत्न केलेला आहे, आणि ती जर लागू झाली आणि आमचा समाज, कारण त्याचे सर्व निकष आम्ही पूर्ण करतो. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचा समाज पूर्वी SCमध्येच होता. आता शासनानं कुठलंही परिपत्रक न काढता आमच्या समाजाला OBCत टाकलं. त्यामुळे आमचा जो तरुण वर्ग आहे तो गेल्या 50 वर्षापासून त्या सवलतीपासून वंचित झालेला आहे. या संदर्भात भविष्यात तुमच्याकडून काही आंदोलनाचे वगैरे काही आम्ही सर्व प्रयत्न करतोय. आम्ही देशभरातला पूर्ण आमचा समाज एकत्र येणार आणि याच्यावर आंदोलन करणार. And press the bell icon. Never miss an update.